जो माणूस नेहमी संकुचित विचारांचा असतो, नेहमी पाहतो की कोण सुंदर आहे, कोणासोबत मी लैंगिक संबंध ठेवू शकतो, त्याची ऊर्जा इतकी कमी आणि निस्तेज असते की कोणीही अशा प्रकारच्या माणसाच्या जवळ जात नाही. जो माणूस लैंगिकतेच्या विचारातच अडकलेला असतो, तो इतका अप्रिय वाटतो, नाही का? आणि तो किंवा ती स्वतःभोवती इतकी जाड, निस्तेज आणि जड ऊर्जा तयार करतो, पण त्यात काही ताकदच नसते, कुठलाही जोम नसतो, कुठलीही बांधिलकी नसते, त्यांच्याकडून काहीच होत नाही. मन इतके वेडे होते की त्यात काहीच ताकद उरत नाही. आणि हे मर्यादित झाले की मग सगळी मत्सर, राग, अस्वस्थता, निराशा सगळं येतं. जेव्हा नकारात्मकतेचे वादळ मनात येतात, मी सांगतो, तेच मन सर्वात कमकुवत आणि गरीब असते. सत्य, अस्तित्व सगळं काही नाहीसं होतं. जेव्हा तुमचे मन कोणत्याही व्यक्तीबद्दल इतक्या नकारात्मकतेच्या ओझ्याने ग्रासलेले असते, तेव्हा तुम्ही ज्या सुंदर निसर्गात आहात, तो सुद्धा पाहू शकत नाही. मग येतो कामाग्नी, म्हणजेच वासनेची ज्वाला. आता आपण ही वासनेची ज्वाला आपल्यात उगवूही देत नाही. इच्छा आली की लगेच ती पूर्ण करतो. मग ती तुमच्यात टिकत नाही, ती तुम्हाला जाळून टाकत नाही. जे लोक खूपच स्वैराचार करतात, त्यांच्यात कामाग्नी शून्य असतो. ते लोक ही ज्वाला उगवूही देत नाही, थोडं जळूही देत नाही, थोडं भाजवूही देत नाही. सेक्सची इच्छा आली की तिथेच ती पूर्ण करतात. सेक्स हा खाण्याशिवाय सर्वात जुना संस्कार आहे. सर्व जन्मांमध्ये तुम्ही 2 गोष्टी नक्की केल्या आहेत. एक म्हणजे खाणं, दुसरं म्हणजे सेक्स. गायीसारखा, माकडासारखा, गाढवासारखा, घोड्यासारखा, गायीसारखा, बैलासारखा, काहीही असो, या सगळ्या शरीरातून जाताना या 2 क्रिया कायम होत्याच. ही उत्कटता जेव्हा उगवते, तेव्हा तिला फक्त निरीक्षण करा. ती तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीत आहे. ती पूर्णपणे तुम्हाला वेढून टाकते. ती जळते आणि पुढे निघून जाते. कामामुळे जी जागरूकता, सतर्कता पूर्णपणे विकसित होते, ती 100% असते. शक्ती, तुमची क्षमता खाली जाऊन सुप्त होते आणि तुम्ही अधिक जड बनता. संवेदनशीलता कमी होते, जडत्व वाढते. ब्रह्मचर्य म्हणजे ऊर्जा जपणे. जेव्हा तुम्ही एका मार्गातून ऊर्जा जपता, तेव्हा तीच ऊर्जा इतर मार्गांमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध होते. आनंद तो कोणताही असो, 5ही इंद्रियांच्या सुखांमध्ये आपली ऊर्जा कमी करतो. जर तुम्ही खूप वेळ स्क्रीनकडे पाहत राहिलात, तर डोळे थकतात. तुम्ही काहीतरी ऐकतच राहिलात, खूप आवाज झाला, तर आपला मेंदू ते सहन करू शकत नाही. तसंच सुगंधाबद्दलही. जे लोक सुगंधी कारखान्यांमध्ये काम करतात, त्यांना अशी जागा हवी असते जिथे कोणताही सुगंध नसतो. स्पर्शाबद्दलही हेच आहे. सेक्सबद्दलही हेच आहे. ही सर्व उत्तेजक सुख काही प्रमाणात आपली ऊर्जा शोषून घेतात.
ऊर्जा जपणं म्हणजे योग आणि ती खर्च करणं म्हणजे भोग. आणि जीवन हे या दोन्हींच्या म्हणजेच योग आणि भोग यांच्या संतुलनावर आधारलेले आहे. याचा अर्थ असा नाही की भोग वाईट आहे, पण जेव्हा तुम्हाला त्यात काहीच म्हणजे आनंद किंवा सुख मिळेनासे होते, तेव्हा तुम्ही त्या पलीकडे गेलात असे समजा आणि तुम्ही असे काही सुख, आनंद शोधत आहात जे इंद्रियांच्या पलीकडचे आहे. आणि मानवी अस्तित्वाच्या त्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काही नळ बंद करावे लागतात. म्हणून प्राचीन लोकांनी हे किती सुंदर सांगितले आहे. शारीरिक सुख जर एक मानले तर समाधीचा आनंद किंवा सुख हे त्यापेक्षा 1000 पट जास्त आहे. ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्यलाभ म्हणजेच जेव्हा ब्रह्मचर्य तुमच्यात स्थिर होतं तेव्हा मोठी ताकद मिळते. तेव्हाच तुम्ही स्वतःला शरीरापेक्षा जास्त म्हणून पाहू लागता. तुम्ही स्वतःला चैतन्य ब्रह्म म्हणून पाहता. अन ब्रह्मचर्याचा अर्थ फक्त ब्रह्मचारी असण्यात नाही, त्याचा अर्थ खूप खोल आणि मोठा आहे. ब्रह्म म्हणजे अनंत, चर्या म्हणजे त्या अनंतात वावरणे. तुम्ही स्वतःला केवळ शरीर समजत नाही, तर तुम्ही विशाल स्वरूपाचे आहात हे जाणून तुम्ही प्रकाशाच्या झळाळीसारखे चालता. तुम्ही जगात असे वावरता जणू तुम्ही अवकाश आहात. जेव्हा तुम्ही खोल ध्यानात बसता तेव्हा वाटत नाही की तुम्ही शरीर किंवा जड वस्तूप्रमाणे 80 किंवा 95 ते 100 पाऊंड वजनाचं शरीर आहात. वाटत नाही की तुम्ही 60 किलो वजनाचं ठोस शरीर घेऊन बसला आहात. तुम्हाला खूप हलके वाटते. तुम्हाला वाटतं जणू तुम्ही पिसासारखे आहात, नाही का? जेव्हा तुम्ही चालता तेव्हा कसं वाटतं? तुम्हाला तुमच्या शरीराचं वजन जाणवत नाही. तुम्ही स्वतःला अधिक अवकाशासारखे अनुभवा. जितके तुम्ही आनंदी असता तितके तुम्हाला शरीराची जाणीव राहत नाही. जितके तुम्ही अनंत चैतन्यात असता तितकेच तुम्हाला तणाव, शारीरिक वजन किंवा शरीराची उपस्थिती कमी जाणवते. ब्रह्मचर्य म्हणजे 2 गोष्टी. एक म्हणजे एक साधना जिथे तुम्ही काही संकल्प करता आणि स्वतःभोवती एक मर्यादा घालता आणि ही मर्यादा तुम्हाला वाढण्यास मदत करते. हे अगदी तसंच आहे जसं एखाद्या रोपाभोवती कुंपण घातलं जातं जेणेकरून बकऱ्या येऊन ते खाऊ नये. तुम्ही काही संकल्प करता जेणेकरून तुम्ही सुखाच्या, आनंदाच्या सवयींमध्ये बुडून जाऊ नये. हे एक पातळी आहे. हे देखील एखाद्या व्यक्तीला पुढे जाण्यास मदत करते. दुसरी पातळी म्हणजे जेव्हा लहान सहान सुख तुमच्यासाठी अर्थाची राहत नाही, कारण तुम्हाला उच्च दृष्टी मिळाली आहे. सुख मिळवण्यासाठी स्वतःला त्वचेवर घासण्याची गरज वाटत नाही, कारण ते सुख यापेक्षा मोठं आहे. त्याचा क्षणिक अनुभवही लहान सहान सुखांना अर्थहीन करतो. ते तुमच्यासाठी अर्थाचं राहत नाही. कळते ना? जेव्हा सूर्यप्रकाश इतका तेजस्वी असतो तेव्हा मेणबत्तीने तुम्हाला अजून प्रकाश मिळणार नाही. म्हणून ते असेल किंवा नसेल त्याला काहीच अर्थ राहत नाही. ही ब्रह्मचर्याची एक उच्च पातळी आहे जिथे सुख तुमच्यासाठी अर्थहीन होतात. मोक्षप्राप्तीसाठी संन्यास आवश्यक आहे का? इतिहासात असे अनेक प्रसंग आहेत की विवाहित लोकांनाही मोक्षप्राप्तीपूर्वी संन्यास घ्यावा लागला. संन्यास ही अशी गोष्ट आहे जी एखाद्याच्या आयुष्यात घडते. संन्यास म्हणजे केंद्रित राहण्याचा एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. संन्यास म्हणजे उच्चतम गोष्टीसाठी केलेली बांधिलकी. संन्यास म्हणजे सर्व लहान सहान आसक्तींमधून मुक्तता. संन्यास म्हणजे सर्व परिस्थितींमध्ये केंद्रित राहणे. संन्यास म्हणजे जीवनातील उच्च ध्येयाचे दृष्टिकोन. संन्यास म्हणजे पूर्ण समाधानाची अभिव्यक्ती.
संन्यास नैराश्यातून येत नाही. लोक गोष्टी सोडून पळतात आणि त्याला संन्यास म्हणतात. ते संन्यास नाही. आम्हाला काहीच नको, मी इथे आहे सर्व काही देण्यासाठी. जर ही भावना तुमच्या आतून उठली तर समजा तुम्ही संन्यासी झाला आहात, तुम्ही संत झालात. गृहस्थी म्हणजे काय? जबाबदाऱ्या पार पाडणे. त्यांच्यासाठी काही कर्तव्य आहे. त्यांना घराची काळजी घ्यावी लागते. जे गृहस्थ आश्रमात राहतात आणि तिथे कर्म करूनही आपली कर्तव्य पार पाडतात. गृहस्थांमध्ये राहूनही आपली कर्तव्य पार पाडतानाही तुम्ही तुमचे काम केले पाहिजे. कर्मयोगाद्वारे सुद्धा लोक मुक्त होऊ शकतात. तुम्हाला अनेक ऋषी मुनी माहीत असतील, ते सुद्धा गृहस्थ आश्रमात होते. महर्षी वशिष्ठ आणि महर्षी अगस्त्य हे सर्व महान महर्षी होते. ते सर्व गृहस्थ आश्रमात राहून देखील ते त्यांची कर्तव्य पार पाडत होते आणि हे सर्व करून सुद्धा ही ते मुक्त राहिले.